स्वामी म्हणतात, तू हार मानू नकोस. अशक्यमध्येच शक्य दडलेलं आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर दिवसाची सुरुवात हे स्वामींचं नाव घेऊनच व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात झाली असं होतं. आणि दिवसाची सुरुवात खूप सुंदर आणि खूप छान अशी जाते बरं का. त्यामुळे उठल्या उठल्या अगोदर मी स्वामी समर्थाचं नाव घेत असते. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन अशी सुरुवात झाली आणि ते सुरुवात अशी मॉर्निंगला झालेली आहे. ते कसं काय तुम्हाला मी सांगते. रात्री झोपायला मला खूप असा उशीर झाला. रात्री म्हटल्यापेक्षा रात्री मी 3 वाजता झोपलेली. त्याला तुम्ही रात्र म्हणाल का दिवस, ते तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ती माझी एक सवय आहे बरं का. ती चांगली आहे का वाईट आहे मला माहिती नाही. मॉर्निंगला उठल्या मला बोलावंसुद्धा वाटत नाही किंवा जास्त जोरामध्ये कोणाचा आवाजसुद्धा ऐका वाटत नाही. तुम्हाला कसं वाटलं होता का आजचा व्हिडिओ? मस्त वाटलं होता. कसं वाटलं होतं? तुम्ही कुठे सांगितलं कधी एक पण कमेंट करतात एकाला माझी चिठ्ठीची सांगितलं. तर आज उठल्या माझ्या अगोदर राज उठलेला होता आणि तो माझ्या अगोदर उठून इकडे अभ्यास वगैरे करत बसलेला होता. तो फ्रेश झाला होता असं तुम्हाला वाटलं असेल, पण झालेला नव्हता. तो तसाच अभ्यास करत बसलेला. त्याच्यानंतर मी उठलेली आणि केस इकडे व्यवस्थित वगैरे बांधून घेते. त्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात करते. आपल्या बाळांना जर आपण थोडंसंही फ्री दिसलो ना, सतत ते काहीतरी आपल्यासोबत गंमत जम्मत करायला बघत असतात. आणि थोडं जर फ्री दिसून आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर सतत त्यांचं काहीतरी असतं. मम्मा उचलून घे वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी असं राज तर करत असतो. आणि तो तुम्हालाही विचारत होता की कालचा व्हिडिओ कसा वाटला वगैरे. तुम्ही सांगितला नाही आहे, तुम्ही एक पण कमेंट केला नाही आहे असं राज सांगत होता तुम्हाला. मी त्याला तरीही काहीच बोलत नव्हती, कारण मी म्हटलं की मला उठल्या कोणाशीच काहीच बोला वाटत नाही. एकदम शांततेने फक्त मी मॉर्निंगला स्वामींचं एकदा नाव घेते आणि काही क्षण माझे एकदम शांततेमध्ये जात असतात. तर अशा पद्धतीने मी आता सगळे केस वगैरे व्यवस्थित बांधून घेते आणि पाणी वगैरे ठेवलेलं आहे ते पण ठेवून माझे बाकीचे कामं वगैरे आवरून घेते.
तर घरी असल्यानंतर मी खूप वेगवेगळ्या प्रकाराने केस बांधून ठेवत असते. तर वेगवेगळे क्लचर वगैरे लावून सुद्धा बांधत असते. ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हळूहळू सांगणारच आहे. पण इथे ना मी एक बनाना क्लचर लावलेला आणि त्यानंतर एक छोटा क्लचर लावणार होती. तर अगोदर बनाना क्लचर लावून ते व्यवस्थित बांधून घेतले वरच्या बाजूला, जेणेकरून अंघोळ वगैरे करते बसते पूर्णपणे ओले होणार नाही आहेत आणि व्यवस्थित वरच्या साईडला असं फिट्ट बांधून राहतील अशा पद्धतीने मी आज बांधणार आहे. खूप साऱ्या पद्धती आहेत पण त्यातलीच तुम्हाला मी आज इथे एक दाखवणार आहे. एक क्लचर लावून सुद्धा तुम्ही पूर्णपणे कवर करून व्यवस्थित बांधू शकतो. पण मी अगोदर इथे बनाना क्लचर लावून घेतला, त्यानंतर पूर्ण लांब असे केस करून घेतले आणि त्याला थोड्याशा पिळ्या मारून घेतल्या आणि बनाना क्लचरला पूर्ण राऊंड मारून त्यातून एक फोल्ड मारून काढून घेतलेले, कारण थोडंसं लॉंग असल्यामुळे माझे केस एका ह्याच्यामध्ये बसत नाही आहेत राऊंडमध्ये, त्यामुळे. तर वरच्या साईडला पूर्णपणे राऊंड एक मारून घेतल्यानंतर सेकंड एक राऊंड मारून घेतला आणि त्यानंतर मी किती छोटा क्लचर लावून घेतला. तर उठल्या ज्या देवावरती आपल्याला भक्ती श्रद्धा वगैरे आहे आपण त्याचं नाव घेत असतो किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव घेत असतो तसं म्हणत असतात. पण मी कोणाचं नाव घेते आणि काय हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तरी आपल्या काही पर्सनल आणि सिक्रेट गोष्टी असतात, त्यात तर काही आपण कोणासोबत शेअर नाही करू शकत. तरी मी तुमच्यासोबत काही लिमिटपर्यंतच काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तर तुम्हीही सांगा तुम्ही कोणाचं नाव घेता. तर अशा पद्धतीने मस्त असा माझा इकडे बांधून तयार झालेला आहे. तर तुम्ही याला फायनल लुक असं म्हणू शकतो. मॉर्निंगचा बन बांधायचा हा फायनल लुक आहे. यानंतर मी सर्व काम करायला एकदम फ्री म्हणजेच मोकळी असं म्हणू शकतो. तर थोडंसं मी आज माझ्या स्वतःकडे लक्ष देत होते, तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या डोळ्याच्या खालच्या साईडला तर पूर्ण वर्तुळ आकार झालेले आहेत, म्हणजे गोल आकार ब्लॅक झालेले आहेत. म्हणजे हे कशामुळे होते हे तुम्हाला माहिती, रात्री उशिरला झोपल्यामुळं. माझी रात्र होते का सकाळ होते हे मला माहितीच नाही, पण कधी 12 कधी 1 तर कधी 2 सुद्धा वाजत असतात. हे सांगायला मला तुम्हाला काहीच वाटत नाही आहे. तर त्यानंतर मी फ्रेश झाली आणि मग राजने सांगितलेला होता मम्मा नाश्त्यासाठी पोहे बनव. तर त्यानंतर मी इकडे मस्त असे पोहे बनवले आणि मस्त असं दही सोबत घेतलं आणि मस्त दोघांनी इकडे नाश्ता एन्जॉय केलेला. तर छान अशी आमची मॉर्निंग झाली आणि त्यानंतरचा छान असा हा नाश्ता रेडी झालेला. तर तुम्ही आज मॉर्निंगला नाश्त्याला काय खाल्लं मला तुम्ही नक्की सांगा. तर पोहे हे मलाही आवडतात आणि राजला सुद्धा आवडतात आणि तसंही हेल्थसाठी बेस्टच आहेत म्हणता येईल. तर बाय बाय अँड टेक केअर फॅमिली. आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे, कारण मॉर्निंगलाच ब्लॉग सुरू केलेला होता, त्यामुळे आज डेपर्यंत पूर्ण काही नाही घेतलेला. नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी विचारलेल्या प्रश्नाची सगळे उत्तरं द्या. बाय बाय.